माझी मुलगी पण आहे, नगरपालिका पण नगरपालिका पण नाही देणार. हे सगळे नाही आले ना, एकटाच होणार, एकटा. आनंद दिघे साहेब आगे बढ़ो. फाशी द्या, फाशी. एकच निर्णय, फाशी. आणि त्यामुळे तात्काळ न्याय द्या, त्याला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते. तर पोलिसांकडून वारंवार आंदोलकांची समजूत काढली जाते. बोलून झालं, तुमचं काय असेल विषय सांगा. तर पोलीस आता सध्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत या ठिकाणी. मात्र जमावाकडनं पुन्हा एकदा फाशीची घोषणा या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे या संवादामध्ये पुन्हा एकदा कुठेतरी अडचणी येत आहेत. मात्र सगळ्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेणार अशी नमती भूमिका पोलिसांनी या ठिकाणी घेतली आहे. आरोपीला फाशी होईल याची परंतु आपल्या संविधानाने दिलेल्या कायदेशीर मार्गाचाच आपल्याला अवलंब करावा लागेल. अजिबात नाही, आपल्याला पद्धतशीर मार्गानेच अवलंब करावा लागेल आणि कायद्याची प्रक्रिया पार केल्यानंतरच आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. याच्यासाठी जी पोलिसांची जी जबाबदारी आहे ती याच्यामध्ये झाली पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या इथे काही नामवंत वकील आहेत, नामवंत विठ्ठल साहेब जे आहेत त्यांना आपण इथे अपॉइंट करू आणि आरोपीला फाशी आहे हे आपण इथे व्यक्त करू. प्रशासन ज्यांनी यामध्ये गडबडीपणा केला त्यांना ऐका 2 मिनिटं ऐका. तुम्ही आता समोर तुमच्या एक 2 मिनिटं ऐका. पोलिसांकडून वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर इथे असलेले आंदोलक जे आहेत त्यांचं म्हणणंही पोलीस या ठिकाणी ऐकून घेत आहेत. मात्र अजूनही आंदोलक आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत.
आरोपीला फाशी द्या अशी मागणी या ठिकाणी लावून धरण्यात आली आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते. सरकारमधले मंत्री गिरीश महाजन काही वेळातच या ठिकाणी पोहोचणार आहेत. ते देखील आंदोलकांशी या ठिकाणी संवाद साधतील. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल आहेत. त्याचबरोबर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी परिस्थिती हँडल करण्यासाठी म्हणून बोलावण्यात आलेलं आहे. तेही संवाद साधतील. मात्र त्याआधी वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते संवाद साधतायत, आंदोलकांना आश्वस्त करतायत. मात्र न्याय लवकर मिळत नाही आणि त्यामुळे तातडीनं न्याय द्या, आरोपीला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरील ही दृश्य आपण पाहतो आहोत. गेल्या 7 तासांपासून अधिकचा वेळ झालेला आहे. आंदोलक अद्यापही रेल्वे ट्रॅकवरच आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहोचलेत. त्यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे, दोषीवर कोणकोणते गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. मात्र आंदोलक हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. आज बदलापूरमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार झालाय. आमच्या मुली सुरक्षित या महाराष्ट्रामध्ये आहेत का, असा संतप्त सवाल या आंदोलकांकडून आता विचारला जातोय. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बंधुगण, आपण माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही राज्यातील जबाबदार नागरिक आहोत. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कशी कारवाई करायची हे लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि आपण त्यांनी दिलेल्या मार्गाने तुमची जी मागणी आहे त्या बाबतीत कसल्याही परिस्थितीमध्ये या केसमधील आरोपीला फाशी होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून याची खात्री करत आहोत. या केसमध्ये फाशी होण्यासाठी आपल्याला ही केस फास्टॅग कोर्टामध्ये चालवावी लागेल. ती प्रक्रिया देखील आपण तात्काळ पूर्ण करत आहोत. ही केस चालवण्यासाठी आपल्याला जे अतिशय प्रभावी असे विशेष सरकारी वकील आहेत त्यांची नियुक्ती देखील करत आहोत. त्यामुळे तुमची जी मागणी आहे फाशी ही निश्चितपणे होईल यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. घटनेचा मार्ग सोडता कामा नये. मला वाटतं कसल्याही परिस्थितीत अत्यंत तातडीनं हा विषय सर्व स्तरावर घेण्यात आलेला आहे. तुमच्या भावनांशी आम्ही 1000% सहमत आहोत की जशी तुमची मुलगी आहे तशी आमची देखील मुलगी आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत हे होणारच आहे. ते देखील होईल, ते देखील होईल. ठीक आहे, पुन्हा एकदा भारत माता की, भारत माता की. कसल्याही परिस्थितीत आपण राज्यघटनेचा मार्ग सोडता कामा नये. सगळ्यांना शुभेच्छा.